मोरध्वज वर्मा, बोला. माझ्या चिकट फाईलशी माझे पुन्हा पुन्हा रोज प्रतिक्रमण केल्यानंतरही पुन्हा ते संघर्ष चूक आणि होतो. भांडणं होत असतात. तर याच्यातून कसा पण मार्ग 2-5% काढायचा? कमी झालंय की नाही? हो पहिल्यापेक्षा कमी झालाय ना? हो, पहिल्यापेक्षा कमी आणखी झालाय कमी ना. होईल. एक उपाय आहे, 2 उपाय. एक तर जे दुःख दिलं गेलंय त्याचं प्रतिक्रमण करा, आणि दुसरा उपाय, दुःखाचं कारण काय, काय अभिप्राय ठेवलाय, काय मान्यता आहे, काय अपेक्षा आहे, काय आग्रह आहे व्यवहाराचा. जो समोरचा नाही करू शकत तेव्हा आपल्याला क्रोध येतो. तर आपला आग्रह व्यवहाराचा हळूहळू सोडा, अपेक्षा व्यवहाराची सोडत राहा, अभिप्राय सोडत जा. समजतंय आता? आपले स्वतःचे दोष पहा आणि त्यात चेंज कराल तर व्यवहार चेंज होईल. आपल्याला तर माहिती असतं की चिकट फाईल आहे, तिच्याशी भांडणं तर होतच राहणार आहे. तर आपण त्यांच्याशी प्रतिक्रमण हा करायचं. करा. प्रार्थना करू शकता की नाही, चिकणी फाईलच्या सोबत वाणीचा व्यवहार बोलण्याच्या आधी विधी सांगितला ना दादाजींनी, की हे शुद्धात्मा भगवान यांच्या मनाचं समाधान हो अशी वाणी बोलण्याची शक्ती द्या. मोरध्वजला सांगायचं, आपण अशी वाणी बोला, त्यांच्या मनाचं समाधान होईल. हे दादा भगवान यांच्या वाणीचे सगळी विघ्न दूर करून टाक, सगळं त्यांना समाधान मिळो अशी वाणी बोलण्याची शक्ती द्या. अशी प्रार्थना करून मग प्रयत्न करायचा, आणि जी चुकबुल झाली त्याचं प्रतिक्रमण करा नंतर. दुसरा माझा प्रश्न आहे, कधी कधी रागाने जो क्रमिक मार्गात कधी कधी संत महात्माच्या प्रती जो अवर्णवाद होत असतो आणि अभिनय होत असतो, त्यांच्या प्रती त्यातून बाहेर पडायचंय, बाहेर निघायचंय, तर त्यासाठी ते उपाय? सुद्धा सामायिक मध्ये करा, प्रतिक्रमण करा आणि निश्चय करा की आपली काय अपेक्षा आहे त्या लोकांकडून. त्यांनी तर असंच राहायला पाहिजे, व्यवहार असाच करायला पाहिजे, तोही आग्रह व्हायला नको आपला. कारण प्रकृतीच्या अधीन माणूस चालत राहतो आणि प्रकृती पूर्वकर्माच्या अनुसार फळ देते, आज त्याचा दोष नाही. तर आपली जी अपेक्षा आहे की यांनी असं राहिलं पाहिजे, का असं वाईट व्यवहार करतात, तर त्यासाठी प्रार्थना करा आणि झालं ते व्यवस्थित ते सोडून द्या. तुम्ही दोष पाहू नका कोणाचे. कारण 1000 स्कूलमध्ये स्टुडंट आहेत, 1000 स्टुडंट शाळेमध्ये, आणि एक फेल झाला तर त्यासाठी साऱ्या शाळेची बदनामी नाही करायची, टीचरला प्रिन्सिपलला बदनाम नाही करायचं. त्या मुलाने स्वतःच मेहनत कमी घेतली असेल ना, तो फेल झाला, त्याला टीचर काय करणार, मग प्रिन्सिपल काय करणार, शाळेतली दुसरी मुलं काय करणार. बघा, असं धर्मात कोणी संत महंत त्यांनी काही चांगलं वाईट काही म्हटलं तर निगेटिव्ह पाहू नका. हो, हा कलियुगाचा काळ आहे आणि तो संयोगाधीन झालाय, आणि कधी तर चुकीच्या गोष्टी बाहेर येतात, खरी गोष्ट येतच नाही. सगळ्या वैरभावात चुकीच्या गोष्टी बाहेर येतात. तर आपण कधी कोणावर निगेटिव्ह भाव हे नाहीच ठेवायचे, आणि प्रार्थना करायची की हे भगवान सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सगळ्यांनीच आपल्या चांगल्या धर्मात पुढे जायची, त्यांच्यावर कृपा कर. जय सच्चिदानंद. रीना वाधवानी, हा बोला. दीपक भाई, आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ज्ञान घेतल्यानंतर जगतकर्ता कोण आहे हे समजतंय आणि दृष्टी सुद्धा निर्दोष होती आहे. त्यासाठी आपले करोडो 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 थँक्यू. आता ज्ञान घेतल्यानंतर एक प्रकारचे रिपिटेशन आत चालत असते की मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे. तर काय यालाच जागृती म्हणतात? मी जागृतीच आहे, ही प्रचिती आहे. आत्मा स्वतःच जागृत होऊन मी शुद्धात्मा आहे या जागृतीत राहतो. जागृत झालेला आत्मा आधी झोपला होता, त्यामुळे जागृतीच राहत नव्हती. आता जागृत झालाय आत्मा, त्यामुळे जागृती राहते. आणि दीपक भाई, प्रतिती, जागृती आणि अनुभव हे तीनही प्लीज थोडे डिटेलमध्ये समजवावे. प्रतिती म्हणजे काय आहे की हे ज्ञान घेतल्यानंतर आपण घरी जाणार, गेलात आणि घरात कोणी पाहुणे आले तर जेव्हा डोअर नॉक होईल तेव्हा तुम्हाला आठवेल, अरे ही फाईल आहे, मी तर शुद्धात्मा आहे, फाईल आली आहे, समभावाने निकाल करायचा. आणि तुमच्या मैत्रिणी आल्या 3-4 गर्लफ्रेंड्स, तर गप्पांमध्ये रंगून जाल, 2 तास रंगून जाल, आणि नंतर त्या निघून गेल्या, चहा नाश्ता झाला, नंतर त्या गेल्या सगळ्या, पुन्हा मी शुद्धात्मा जागृती येईल. तर 2 तास निघून गेले तर काय, ती जागृती डीम झाली होती. तरी आतून आधीपासून जागृती होती, नंतरही जागृती आली, त्याला प्रतीती म्हणतात. प्रतीती होती म्हणूनच जागृती आली. आणि जर कधी एकांतात बसलात, मी शुद्धात्मा आहे असा अनुभव येतो ना, किंवा कोणी अपमान केला तर समता राहते, तो अनुभव म्हटला जातो. तर हा अनुभव, लक्ष आणि प्रतीती ह्या स्टेजमध्ये जागृती अपडाऊन थोडी थोडी होत जाते, आणि जेवढा अनुभव येतो नंतर ती जागृती डीम नाही होत.
अनुभवाची गोष्टी तर नेहमीच तुम्हाला तुम्हाला सेफ साईडला ठेवेल. दीपक भाई, एवढाच आशीर्वाद द्यावा की आम्ही सगळे इथे जे महात्मा आलेले आहेत 5 आज्ञांमध्ये राहू शकू आपल्या आशीर्वादाने. हा, थँक्यू. पण तुमच्या परीने एवढं करा. सत्संगाचा प्रयोग, सत्संगाचा परिचय असाच. कारण एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली डॉक्टरसाठी मेडिकलला, तरी 5 वर्ष तिथे राहावंच लागतं आणि 300 दिवस काढावे लागतात वर्षामधले. इथे तर म्हणतोय 300 तास काढा प्रत्यक्ष सत्संगाचे, आणि तुम्ही घरातून बाहेर या, तिथून घरी परत पोहोचा, सगळं क्रेडिट तुम्हालाच मिळेल. आणि ते 3 तास सकाळी 3 तास संध्याकाळी पण 24 तासांचं क्रेडिट घेतलं जातं. तुम्ही 8 तास झोपलात तरी 8 तास तुमच्या शुद्धात्म्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील. मग एवढं चांगलं आहे. घरातून येऊन घरी जाण्यापर्यंत एवढ्या तासांचं क्रेडिट तुम्हाला दिलं जातं, तर 300 तासच काढायचे आहेत वर्षामधून. जय सच्चिदानंद दीपक काय भाई. नाव आहे तुमचं? दीपेश जैन. हा, बोला. माझा प्रश्न होता की जसे पुण्य आणि पाप दोन्ही भोगावे लागतात, दोघींचं फळ, तर खऱ्या मार्गासाठी ही पुण्य त्यातही सहाय्यक असतंच ना, हेच विचारायचं. हो, पण ते तर पुण्याची व्याख्या समजून घ्या. कुणाला दुःख द्यायचं नाही, सगळ्यांना सुख द्यायचं तर पुण्य बांधलं जाईल, आणि कुणाला दुःख दिलं तर पाप बांधलं जाईल. तर तुम्ही कुणाला दुःख द्यायचं नाही. आणि तिसरा पुण्याचा रस्ता काय आहे की आपण मोक्ष मार्गात जात आहात, तर पुण्य तर बाय प्रोडक्शन होईलच ना. त्यासाठी कमवायची मेहनत घ्यायची गरज नाही. दुसरा प्रश्न होता की जसे हे वास्तुदोष वगैरे घरात असतो तसं सांगतात, तर ते कुठवर सत्य आहे किंवा खरं जे आहे मानतात का? त्यांच्यासाठी सत्य आहे, नाही म्हणत त्यांच्यासाठी काही गरज नाही. हा, तो भारत पूर्वेकडे आहे का पश्चिमेला आहे? जपानमधले म्हणणार पश्चिमेला आहे, अमेरिकेतले म्हणणार पूर्वेला. तर खरी कोणती गोष्ट आहे सांगा? तुम्ही म्हणजे राईटला हे उभे आहात का लेफ्टला उभे आहात? मध्येच. मध्येच नाही, मी म्हणणार लेफ्टला उभे आहात. बरोबर. मागचे म्हणतील नाही, हा तर राईटला उभा आहे. तर हे रिलेटिव्ह आहे. रिलेटिव्ह जेवढी ही बिलीफ आहे तेवढा परिणाम होईल. रिअलमध्ये तुम्ही राहिलात तर रिलेटिव्हचा काही परिणाम तुमच्यावर होणार नाही. नाही, जोपर्यंत हे वास्तुशास्त्रवालेच सांगतात की आपण शुद्धात्म्यात राहा, तर कोणतीही दिशा तुमचं नुकसान करणार नाही. नाही, ते आपण घर कुटुंबात राहतो ना, तर घरचे लोक ह्या गोष्टीवर जास्त भर देतात आणि तर त्यामुळे त्यामुळे देऊ देत आणि सांगा, पैसे खर्च करायचे असतील तर नाही करणार, फ्री होत असेल तर करूया. गणपतीचा फोटो इथे लावा, पाणी खड्डे करून पाणी घाला, जेवढं करायचं तेवढं करा, खर्चाच्या गोष्टी करू नका. म्हणजे हा दरवाजा तोडून हा दरवाजा बनवा आणि दरवाजा तोडून भिंत घाला. त्यासाठी दादाजी म्हणतात दरवाजाच्या वर लिहायचं उत्तर, आतही आणि बाहेरही. जेवढ्या वेळात जाल उत्तर आहे, इथेही बघाल उत्तर आहे. कारण हा सायकोलॉजीचा परिणाम आहे. खरोखर तर हकीकत काय आहे? आपलीच कर्म आपल्याला फळ देतात. आपलं इन्कम, प्रॉफिट, लॉस, सुख दुःख, अनुकूलता, प्रतिकूलता स्वतःच्या कर्मांचंच फळ आहे. ही दिशा ते तर निमित्त आहे सगळं. ते खरं तर आहे ते बघा. तेच वास्तुशास्त्रवाले तेवढंच विसरून जातात आणि नंतर म्हणतील हे 3 वर्षांपासून मी या चुका करतोय, त्या कारणाने तुम्हाला हा त्रास होतोय. खरं तर तो सांगणारच नाही, पण तो मनातून समजेल की यांचं हे थोडं असं केलं त्यामुळे असं. पण आपलं कर्म होतं म्हणूनच तो विसरला आणि कर्मांचं फळ तुम्ही भोगत राहाल. रामचंद्रजींचा सगळ्या ऋषीमुनींनी जोरात मुहूर्त काढला. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करायचा होता, तेव्हा मंथरा आणि कैकेयी यांनी मिळून राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवासाला पाठवलं. आता त्यांचे ज्योतिषी मुहूर्त सगळं काही चुकीचं निघालं, तर आपल्या आयुष्याचं किती करेक्ट असेल? नाही समजलं का आता समजतंय. तर आता मानताय तर त्यांना सांगा खर्चाच्या गोष्टी करू नका. बाकी जर कपाट इकडचं तिकडे करायचं असेल तर करा, पलंग तिकडे ठेवायचं तर ठेवा, किचनला लेफ्ट कॉर्नर वरून राईट कॉर्नरला करा, पण खर्चाच्या गोष्टी करू नका. धन्यवाद. जय सच्चिदानंद. आपल्या चरणावर अत्यंत कोटी कोटी नमस्कार. अत्यंत भक्तिपूर्वक. आपल्याला प्रत्यक्ष रूपात भेटल्यावर प्रश्न नाही उरत, पण जे 2 प्रश्न लिहिले आहेत त्यांच्याविषयी विचारतो. चरणविधीमध्ये येतं की ओम परमेष्ठी भगवंतांना नमस्कार. ह्यांच्यात आणि पंचपरमेष्ठी भगवंतांमध्ये काय अंतर आहे? बघा, इंटर्नशिप करत असेल डॉक्टर आणि सर्टिफाईड डॉक्टर आहे, त्यात थोडं अंतर असेल ना. तेवढंच अंतर पंचपरमेष्ठी आणि ओम परमेष्ठीत आहे. ओम परमेष्ठी म्हणजे इंटर्नशिप करतात आणि पंचपरमेष्ठी सर्टिफाईड झालेले आहेत.
हे पुढे जातील तेव्हा इकडे ओम परमेश्वरी इथे येतील तेव्हा सर्टिफाईड म्हटले जातील. बघा, बरं. दादाजींनी एक स्पेशल शब्द ठेवलाय की बाबा जे कारण जवळचे कारण जे सेवन करतात की जे पंचपरमेष्ठी व्हायची तयारी करतात त्यांना आजपासून आपण नमस्कार करायचा. कारण पुढच्या जन्मात आपण दुसऱ्या जन्मात जाऊ तेव्हा हे लोक पंचपरमेष्ठी झाले असतील तर आजपासूनच नमस्कार. हो, होय. आणि दुसरा प्रश्न हा आहे की 1 वर्षापूर्वी ज्ञान घेतलं होतं, पण व्यवहारात प्रत्येक वेळी हे ध्यानात नाही राहत की मी शुद्ध आत्मा आहे. तर त्यासाठी काय करायचं? मार्गदर्शन करावे, कृपा करा, आशीर्वाद द्या. हां, एक गोष्ट जरूर समजून घ्या की ह्याच्या 3 स्टेजेस आहेत. जागृती, अनुभव, लक्ष आणि प्रतीती या 3 स्टेजेस. प्रतीती आपल्याला निरंतर असते. 24 आवर्स 365 डेज, 24 तास निरंतर प्रतीती, 100% प्रतीती, त्यात काही कमी नाही आहे. जागृती आपली 15% एवढी आहे, अनुभव 2% एवढा आहे. तर आता 5 आज्ञांचं जेवढं पालन कराल तेवढी जागृती वाढत जाईल. आता कर्मांचा फोर्स समजा 100 डिग्रीचा फोर्स आला तर आपली जागृती 15 डिग्रीची असेल तर ते 100 पैकी 90 होईल, 80 होईल, 70 होईल, 60 होईल, 50, 40, 30, 20 होईल. तेव्हा आपल्याला जागृती येईल. तोवर आपल्याला वाटेल ही काहीतरी चूक होती, पण जागृती नाही राहणार. का? जागृतीच्या फोर्सच्या समोर निसर्गाचा फोर्स जास्त आहे, कर्मांचा फोर्स, डिस्चार्ज कर्मांचा. नंतर काय होतं, आपली जागृती 20 पर्यंत येईल कर्मांची, डिस्चार्ज कर्मांचा फोर्स, तरी आपली जागृती येईल. आपण प्रतिक्रमण करू, निश्चय करू तर आपली शक्ती 15 ते 20 पर्यंत जाईल आणि कर्मांचा फोर्स थोडा कमी होईल. असा हळूहळू कर्मांचा फोर्स कमी होत जाईल आणि जागृतीची पॉवर वाढत जाईल. आणि थोडे थोडे अनुभवांचे अंशही वाढत जातील. म्हणजे आपण समजून घ्यायचं की हे अनुभव, लक्ष आणि प्रतीतीचं ज्ञान आहे आणि कर्म समाप्त केल्याशिवाय आपल्याला हे ज्ञान मिळालंय कृपेने. आता हळूहळू कर्म समाप्त होत जातील, नवे वाढणार नाहीत याची गॅरंटी. जसा टाकीत भरलेला माल आहे 50,000 लिटर, तर 51 होणार नाहीये. आता 50 मधून 40 होईल, 30,000 होईल, कमी होत जाईल. आणि जेवढं कमी होईल त्याच्याऐवजी जागृती वाढेल, अनुभव वाढेल. म्हणजे वेळ जाईल पण आता नवी वाढ, माल वाढणार नाही. समजते आता तुम्हाला? हो हो होय. आपल्याकडून काय करायला हवं? आपला ह्यात निश्चय असला पाहिजे. मला 5 आज्ञांमध्ये राहायचंय आणि रोज निश्चय करा सकाळी उठून. कसं राहायचं? तर सर्वांच्यातला शुद्धात्मा पाहायचा आहे. झालं ते व्यवस्थित, रिलेटिव्ह, रिअल हे वेगळे ठेवायचे आहेत. फायलींचा समभावाने निकाल करायचा आहे आणि सारा दिवस चेक करत राहायचं की कुठे चूकभूल झाली, पुन्हा रिसेट करत राहायचं. अशी प्रोसेस चालू राहील. हळूहळू जागृतीची शक्ती वाढत जाईल. पण कुठे ऑफिसमध्ये गेलो तर, मार्केटमध्ये जर गेलो तर हे लक्षात नाही राहत. ते सगळा निश्चय जो असतो तो मागे कुठेतरी निघून पण जातो. जेव्हा जागृती येईल परत जे 2 तास विसरला ते पुन्हा रिसेट करा. कोण कोण भेटले होते, एवढे एवढे ऑफिसर्स भेटले, एवढ्या एवढ्या ऑफिसमध्ये गेलो, सगळ्यांच्यातले शुद्धात्मा पहा, झालं ते व्यवस्थित. आणि नंतर विचारात ठेवा, ओमप्रकाशजीने केलंय, मी तर वेगळा आहे, शुद्धात्मा आहे, फाईल आहे, हा बिझनेस, जॉब, अशी पुन्हा पुन्हा जागृती सेट करत जायची. होईल, जागृती वाढेल. होय. निलाद्री जय मिश्रा. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद दीपक भाई. मी ज्ञान तर घेतलंय, पण जे डिस्चार्ज कर्म आहे त्या मी तन्मयकार होत जातो. हे कोणाला कळतं तन्मयाकार झालाय ते? मला जाणणारा कळतं वेगळा थोडं. असला पाहिजे ना. नाही, यामध्ये 3 आहेत. एक प्रकृती आहे, एक अहंकार आहे आणि एक शुद्धात्मा. तर अहंकार प्रकृतीमध्ये तन्मयकार होत असेल आणि तुम्ही जाणणारे आहात तन्मयकार झाला, परत पूर्ण झाल्यावर परत सांगायचं काय मजा आली, आपण चला शुद्धात्म्याच्या सीटवर जाऊया, या प्रकृतीपासून वेगळे राहायचा निश्चय करा. असं हळूहळू हँडल मारत राहायचं. आणि आपल्याला तरी जागृती ठेवायची. तन्मयकार झालो तरी कधी कोणाला दुःख पोहोचवलं, कधी कोणाला दुःख पोहोचवलं, कधी दृष्टी बिघडवली, त्याच्या प्रतिक्रमण करायचं. तर हे दोषही कमी होत जातील आणि जागृतीही वाढेल. हळूहळू वेगळेपणाची जागृतीही वाढेल. विश्वजीत, जीवनात 4 प्रकारची सुख कुठे आहेत? देवदेवी हे नजर कैद, मनुष्य इत्यादी तिर्यंच आणि आजीवन कैद, नरक गती, हे समजावावं. हे जे जीवन आहे ना तेही एक प्रकारचं जेलच आहे. जेल म्हणजे बंधन, मोक्ष तर नाहीये. देवगती सुद्धा एक प्रकारचं जेलच आहे, नजरबंदीसारखी, नाही का? पूर्ण मुंबईमध्ये राहायचं किंवा अहमदाबादमध्येच राहायचं, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1 वेळा इथे हजेरी लावायला जायचं, पोलीस स्टेशनमध्ये आपलं नाव चेक करायचं, नजरबंदीत असतो तो.
बाहेर जायचं असेल तर जाऊ नाही शकत माणूस. तर ही एक प्रकारची नजरबंदीच आहे. तसंच देवगती नजरबंदीच आहे. आणि मनुष्यगती साध्या कैदेसारखी, जनावरगती ही सक्त मजुरी आहे, आणि नरकगती जन्मठेपेसारखी आहे. सारं जीवन दुःख, एका सेकंदासाठी सुख नाही. आणि मोक्षगती ही 5वी आहे, 4च्या वर 5वी गती. जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती, अनंत अनंत समाधी, सुख तिथे आहे. आणि तेच आपण प्राप्त करू इच्छितोय. समजतंय का आता तुम्हाला? समजत नाहीये मनुष्यगतीचे अहो, कसं. मनुष्यामध्ये नोकरी नाही करावी लागत. हा, हा. ट्रेनमध्ये तिकीट नाही मिळालं तर तुम्ही इथे येऊ शकाल? नाही. किती लाचारी आहे की नाही? हेही एक प्रकारचं दुःखच आहे ना. किती म्हातारपण येतं, डिवोर्स होतो, ऍक्सिडेंट होतो, रोग उत्पन्न होतात, किती दुःख येतात शरीरात. शरीराला समाजाचं दुःख, शारीरिक दुःख, मानसिक दुःख, आर्थिक दुःख, पैशांची किती लाचारी असते कुणाला. हे दुःख आहे तर मग शांतता नसणार. म्हणून मग ह्याला साधी मजुरी म्हटलं जाते, साधी कैद. जय सच्चिदानंद. जया ज्योती. ते माझे वडील सांगायचे की प्रथम जेव्हा सत्ययुग होतं त्यावेळच्या कोणत्याही गोष्टीचा, धर्माचा जर विचार केला मनामध्ये, तोपर्यंत त्याचं फळ नाही मिळत जोपर्यंत त्यात कृती नसते. आणि कलियुग जेव्हा आले तर मग त्यात त्याचे कोणतेही कर्माचे फळ हे आहे की जर त्याने विचार जरी केला तरी त्याचे 50% त्याला फळ मिळणार. काय हे बरोबर आहे का? आता तुम्हाला मिळालं का हे काही फळ? नाही तर मग आला अनुभव बस, तर मग तसं. तीच गोष्ट समजून घ्या. आता काय आहे की कलियुगासाठी काय सांगायचं की आता बाबा नामस्मरण करा तरच पूर्ण फळ मिळेल. कारण आता शक्ती एवढी डाऊन झाली आहे माणसाची की तो जास्त काही टेन्शन नाही घेऊ शकत. त्यासाठी सर्व धर्मातही या सगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्यात. एवढी उच्च गोष्ट लोकांना नाही समजणार, तर छोट्या सोडून द्या. पण दादाजींनी काय केलं की बाबा आत्मा तर अंतरंगात संपूर्ण आहे, त्याला खरी गोष्ट सांगत राहायची. भलेही हळूहळू ती उलगडत जायची, पण एक दिवस धरून मोक्ष मार्गावर सरळ जाईल. तर हा आता डायरेक्ट मार्ग, त्या क्रमिकावर त्रास होतो. मनवचन कायचा एकतायोग तुटलाय, मन सुद्धा निर्बल झालंय, आणि क्रोध, मान, माया, लोभ, विषय, विकार सगळे भयंकर वाढले आहेत. तर हे सगळं झाल्यामुळेच हा अपवाद मार्ग खुला झालाय. तर अपवाद मार्गावर तर आमच्या दादाजींच्या कृपेनेच आपल्याला आत्मसाक्षात्कार होत असतो आणि मोक्षाचा पुरुषार्थ आपण करू शकतो. होय, सरळ धन्यवाद. गोष्ट आहे. अनिल पाठक, गुडगाव. जय सच्चिदानंद. हा, बोला. दीपक भाई, तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो मी. आणि माझा पहिला प्रश्न आहे की दीपकजी, की लहानपणापासून आजवर मी जेवढे दुःख दिलेत, पाप दोष केलेत, तर माझं अंतःकरण मलिन झालंय. तर मुक्ती कशी मला मिळणार? तुम्ही ज्ञान घेतलंय? ज्ञान मग घेतलं ना मी. आता अनिल वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे, समजतंय ना? ते तर तर कळलं आता सर. सगळा गुन्हा अनिलचा आहे. आपण शुद्धात्मा झालात. अनिलचा गुन्हा अनिलच्याकडून धुवून काढायचा. चला, प्रतिक्रमण करा, एक एक आठवण काढून माफी मागायची. आणि तुमच्याकडून जे नाही धुतलं जात, सगळं जास्त असेल तर सांगायचं, तुम्हाला रस्ता सांगू, असं धुवून टाकलं तर सगळं निघून जाईल. पण गुरुजी, मला पत्ताच नाही ना कोणाकोणाची लहानपणापासून आतापर्यंत किती दोष झालेत, पत्ताच नाही ना अहो, याचा. माहित नाही तर सोडून द्या. जेवढं माहिती आहे धुवून टाकायचं. कारण जे माहितीच नाही ते आपोआपच जळून जाईल, मरून जाईल. जे माहिती आहे ते तर, जे जिवंत आहे त्याला आपण समाप्त केलं तर तेही समाप्त होईल. बरं. हा, आता तो आता दुसरा जरूर पडली तर आप्तपुत्रांकडून भेटून समजून घ्या. बरं. दुसरा प्रश्न हा आहे की सामायिक आणि प्रतिक्रमणात काय अंतर आहे? प्रतिक्रमण म्हणजे कुणाला जर दुःख दिलं त्याची माफी मागणं, ते प्रतिक्रमण असतं. आणि दुःख का दिलं, त्याचं काय कारण आहे, त्याचा जरा अभ्यास करा. की क्रोधाने दुःख दिलं, अपमानाने दुःख दिलं, आपली मनमानी करून दुःख दिलं, आग्रह केला, काही आक्षेप घेतला, कोणत्या कारणाने दुःख आपण त्यांना दिलं, ते आपले दोष पहा, ते सामायिकमध्ये पहा. समजतंय का? आता इंट्रोस्पेक्शन करतो आपण. माझा प्रश्न होता की विचारांचा संग्रह कमीच होत नाही, उठ्ठाबसा काही ना कधी चालतच. ते संपणारच नाही. समाप्त झालं, दी एंड, ते झालं तर मग बाहेर पडावं लागेल. बाहेरच पडायचं. थिएटर मधून बाहेर तर मृत्यू उभा ठाकेल. आता मृत्यूची गरज नाहीये. बघा, फिल्म चालू असेल तर बघण्याची किंमत, असे बघणारेही आहेत आणि फिल्मही आहे. मन फिल्म आहे आणि आपण बघणारे आहात. आपण बघायचं की काय येत आहे मनात, विचार येऊ देत, जे काही येतात त्यांना आपण जागृतीत राहायचं. दिवसभर असंच असेल येऊ तर देत ना, सर्वांच्याच येतात, मलाही येतात.
5 वाजल्यापासून सुरू होतात. तेव्हा मी पण बघतो, "ओ, आपण उठलात? चला भगवंताचं नाव घ्या, हे काम करा." तसं करत राहायचं. मन विचारेल काय होईल, काहीच नाही होणार. हा, घाबरू नका. चला त्रिमंत्र म्हणा 5 वेळा. त्याच्याशी शेजाऱ्यासारखा व्यवहार करायचा. मन त्याने शांतता लाभेल. शांततेपेक्षाही उच्च वाटेल, परमानंद मिळेल. तुम्ही मनाला वेगळं ठेवा. गाडीत बसलात तर मन सांगेल ऍक्सिडेंट झाला तर हो ना, काही ना काही विचार हा, झाला तर तर बघा, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. म्हणायचं काही बघ, किती गाड्या आल्या गेल्या, कुणाचा नाही झाला, आपला पण नाही होणार. चला दादा भगवानांचा असीमय जय जयकार म्हणा. त्याला कामाला लावायचं, मनाला कामाला लावायचं. चल दादा भगवान. आणि काल आपण म्हणाला होता जसं त्या अर्जुनाला ज्ञान दिलं होतं श्रीकृष्णाने तेव्हा दिव्य चक्षुही दिले होते. हम्म. तर या 5 आज्ञा आपले दिव्य चक्षु अहो, आहेत का? 5 आज्ञा नाही, हे रिअल रिलेटिव्ह जे आपण दिव्य, त्यांनाच दिव्य चक्षु म्हटलं जातं. रिअल आणि रिलेटिव्ह रिलेटिव्ह. व्ह्यू पॉइंटने पॅकिंग दिसतं, रिअल व्ह्यू पॉइंटने शुद्धात्मा दिसतो, तोच दिव्य चक्षु. धन्यवाद. जय सच्चिदानंद.